शिक्षक मित्र हो, आपल्या विद्यार्थ्यांना 10 ते 20 संख्यानामे क्रमाने म्हणता येतात आणि हे कौशल्य विकसित होण्यासाठी आपण अनेक कृती घेतल्या. आज आपण 10 ते 20 वस्तू मोजतो ही क्षमता आणि हे कौशल्य विद्यार्थ्यांच्या मध्ये निर्माण होण्यासाठी आपण काही कृतीयुक्त खेळ घेऊयात. पहिल्या कृतीयुक्त खेळाचं नाव आहे संख्यापटाचा खेळ. हा खेळ घेण्या अगोदर शिक्षक म्हणून आपल्याला काहीतरी पूर्वतयारी करावी लागेल. तर सर्वप्रथम आपल्या वर्गातील विद्यार्थी संख्ये एवढे काही संख्यापट तयार करायचे. बरं, संख्यापट म्हणजे काय? तर पहा, हा आहे संख्यापट. आता तुमच्या समोर जो मी दाखवलेला आहे तो आहे संख्यापट. हा संख्यापट 10 ते 20 क्रमाचे अंक लिहून तयार केला आहे. आता पहा, एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा, हा झाला माझा पहिला संख्यापट. आणखी एक दुसरा संख्यापट मी तयार केला आहे, तो आहे हा संख्यापट. इथं मात्र मी एक युक्ती केलेली आहे. इथं अंक घेत असताना मी क्रमाने अंक घेतलेले नाहीत, मी अदलेमधले अंक घेतलेले आहेत. म्हणजे पहा, मुलांना तो अंक पहिल्यांदा समजून घ्यावा लागेल आणि मग मोजण्याच्या क्षमतेकडे न्यावं लागेल. अशा प्रकारचे संख्यापट आपण जर वर्गस्तरावरती तयार करून ठेवले आणि नंतर 2-2 विद्यार्थ्यांचे गट करायचे आणि त्या गटामध्ये तो संख्यापटाचा खेळ खेळावयास द्यायचा. पाहूयात बरं, हा संख्यापटाचा खेळ कसा खेळायचा ते. आहेत ह्या 2 विद्यार्थिनी. आता या दोन्ही विद्यार्थ्यांनी एकमेकाला या संख्यापटावरील एखादा अंक सांगायचा आणि त्या अंकासमोर समोर ठेवलेल्या वस्तू मोजून ठेवायच्या. चला तर मग प्रत्यक्ष विद्यार्थ्यांचा सहभाग घेऊन ती कृती घेऊयात. अनया, तू अन्वीला एखादा अंक सांग आणि अन्वी, तूही अनयाला एखादा अंक सांग आणि दोघी जो अंक तुम्ही एकमेकाला सांगत आहात तो अंक त्या संख्यापटावरील शोधायचा आणि त्याच्या समोर वस्तू मोजून ठेवायच्या. अगं अन्वी, या संख्यापटावरील 11 या संख्येच्या पुढे 11 वस्तू मोजून ठेव बरं. अगं अनया, या संख्यापटावरील 15 या संख्येपुढे 15 वस्तू मोजून ठेव बरं. म्हणजे पहा, संख्या ओळखली आणि संख्येच्या पुढं तेवढ्या वस्तू मोजून मुलं ठेवू लागलीत. यामुळं प्रत्यक्ष अंक शोधायचा, अंक समजून घ्यायचा आणि तेवढ्याच वस्तू त्या अंकापुढे ठेवायचा, ही कौशल्य प्रत्यक्ष विद्यार्थी या खेळातून प्राप्त करू शकतात. शिक्षक मित्र हो, 10 ते 20 वस्तू मोजतो ही क्षमता विकसित होण्यासाठी आणखीन एक कृतीयुक्त खेळ आपण घेऊयात. खेळाचं नाव आहे अंक उचला वस्तू मोजा. काय बरं आहे या खेळामध्ये? तर पहा, वर्गस्तरावरती आपण 10 ते 20 अंक कार्ड तयार करून ठेवायची आणि त्या अंक कार्डापैकी 2 विद्यार्थ्यांना समोर बोलवून एक एक अंक उचलायला लावायचा. प्रत्येक जण एकमेकाला अंक दाखवेल आणि दाखवलेल्या अंका एवढ्या त्याच्या परिसरातील किंवा वर्गात उपलब्ध असणाऱ्या वस्तू प्रत्यक्षपणे विद्यार्थी मोजतील. अनया, तू स्वराला एक अंक दाखव आणि स्वरा, तू अनयाला एक अंक दाखव आणि दोघींनी दाखवलेल्या अंका एवढ्या वस्तू योग्य प्रकारे मोजून मला दाखवायच्या. चला बरं. अगं स्वरा, या संख्या कार्ड मधील संख्या ओळख बरं आणि तेवढ्या वस्तू मोजून ठेव बरं. ही संख्या आहे 12. आता मी 12 संख्या एवढे वस्तू मोजते. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. पहा शिक्षक मित्र हो, मुलांनी प्रत्यक्ष अंक कार्डावरील अंक ओळखला, संख्या ओळखली आणि तेवढ्या वस्तू उपलब्ध असणाऱ्या वस्तू टेबलवरती मोजून ठेवल्या. आणि हा जर खेळ आपण सगळ्या मुलांना समाविष्ट करून घेतला किंवा गटात घेतला तर अगदी सहज गतीनं मुलं 10 ते 20 वस्तू मोजण्याची क्षमता प्राप्त करतील. चला शिक्षक मित्र हो, एकदा तुम्ही तुमच्या वर्गावरती हा प्रयत्न तरी करून पहा. तोपर्यंत धन्यवाद.